म्हणायचं ना दाखल करायच्या आधी. मी म्हटलं त्यांचं म्हणणं होतं तेच. हिला घेऊन ये पिऊला. ती भावांच्या विरुद्ध पहिली तक्रार घ्यायची काळजी होती. मग काय केलं तुम्ही काल इथं? म्हणजे ती येणार, ती तुमच्या समोर बसणार, दोन्ही तक्रारी. मग काल तू क्रॉस कंप्लेंट होत होती दोघांची. आम्ही घेतले पण अजून तुमची मग दोघांनी मान्य आहे का? दोघांनी तुमच्या समोर सांगितलं की आमची तक्रार नाही. बरोबर आहे. मग आमची तक्रार नाही म्हणल्यानंतर आता ती येणार, आता परत ती आली आणि म्हणणार नाही नाही मी तक्रार मागे घेते. मग काय करताय साहेब? म्हणजे मी हेच खेळ खेळत बसू का? म्हणजे आयोगासारखं पोलिसांचं डोकं झाले का? तुम्ही काल म्हटले ना काय झालं? ऐका नाही, मिटलं नव्हतं नाही. इथं काय प्रोसिजर केली तुम्ही मिटण्याची? ते पेपर कुठे? नाही ते पेपर कुठे? मला ते पाहिजे साहेब. साहेब मी वकील आहे क्रिमिनल आणि प्रॅक्टिसिंग मध्ये आहे. मी राजीनामा दिला प्रवक्ता पदाचा. आता मी नाही कोणाला हे करणार. आता दुसऱ्या मिनिटाला ट्वीट करून सांगते राजीनामा दिला. हे सरकार कशा पद्धतीने चालतात, पोलीस काय काम करतात ही पद्धती इथं नाही मारलं. बोलो व्हिडिओ द्या मला. मला व्हिडिओ द्या. हे बोलवा सगळी बघ करा. खाली बसते मी. मला अटक करायची. नाही आता अटक करायची. 324 मध्ये मला अटक करायची. मी नसताना तुम्ही गुन्हे दाखल केले ना. गुन्हा विरुद्ध केले. मग कसं काय का? आता ती बाई म्हणली ना मी केलंय. उद्या ती म्हणाल ना माझ्यामुळे प्रेग्नेंट झाली तर तुम्ही तो फॉरेन्सिक रिपोर्ट पण मागवता. नाही मला साहेब बघा मी लोकांना न्याय देते आणि जर माझ्या बाबतीत या चुकीच्या गोष्टी घडत असतील तर या अत्यंत चुकीच्या आहेत. मला द्या ना कालचं मग तुम्ही द्या. तुमचं झालं असेल तर मी बोल एकदा बोलून घ्या तुम्ही मग मी बोल. आता मला तुमची वाढतो बोला थोडं सांग घ्या. बोला सांगायला तुमच्या विरुद्ध किती काय एफआयआर कालची होती. कालची जी एफआयआर आहे तीच एफआयआर मला एका विषयावर बोलूया. लक्षात आलं काय? एका विषयावर बोलूया. कालच्या एफआयआर मध्ये ताईचं नाव आहे का? नाही. तुमचं नाव नाही. कालच्या एफआयआर मध्ये पण नाही येणार. पण मग तिची कालची एफआयआर आहे तशी मिटवलेली तुम्ही घेतली. मग तुम्ही आम्हाला फोन करणं गरजेचं होतं की तुमची एफआयआर तुम्हाला द्यायची आहे का म्हणून. हे बोलव पिऊला. बोलव लगेच. बोल. तिला आम्ही फोन करून बोलवलं का? तुम्ही नाही बोलवलं. माझा तुम्ही बोलवलं. तुम्ही काय कल्पित केलंय तो भाग माझा नाहीये साहेब. कायद्याने प्रक्रिया काय सांगते त्याच्याशी मी बोलती. बरोबर आहे. आता तिला काल द्यायची नव्हती, आज द्यायची होती. अहो पण काल द्यायची नव्हती. तिने लिहून दिलं. लिहून दिलेलं महत्व नाहीये. आता तिचं म्हणणं आहे मला द्यायची. आता आपण काय करू शकतो? असं तुम्ही तर तिने लिहून दिलेलं आहे ना. ह्याला बोलव. ह्याला कोण इकडं पिऊला बोलवले लोक. मी कागद पेन दे. मला कालचे जे दिलेत ना ते पेपर्स द्या. मी त्याच्यावर हे करतो. तुमची एफआयआर द्या. आपलं काय म्हणणं नाही एफआयआर झाल्याशिवाय नाही आता. मला पण न्याय पाहिजे. आम्हाला काय आम्हाला कंटे समाजाचा आणि राजकारणाचा ह्या चाकणकर सारख्या बाईच्या हे करायचं तर ठीक आहे. तिलाही दाखवते. मी आत्ता आले हो सत्तेत. सत्तेचा गैरवापर करायला मला नाही जमत. हा सर हे म्हणून मीडियावाल्यांना सांगते माहिती घेऊन करत जा. ते पेपर मागत नाही तुम्ही आणि तुम्ही करता. मग कसं सर्वसामान्यांना न्याय मिळणार आहे? हे तिला कळत नाही का बोलवलेलं? आता मला काम करू. तुम्ही आता झालं काय?